करवीर तालुक्यातील सडोली खालसा मतदारसंघ सध्या राजकीयदृष्ट्या अत्यंत चर्चेचा ठरतोय आणि त्यात सडोली खालसा मतदारसंघातील स्वरूपसिंह पांडुरंग पवार पाटील धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत। त्यांचे वडील पांडुरंग पवार पाटील हे सरपंच असताना त्यांनी अनेक कामे केली आणि लोकांच्या विश्वासाचं ते कारण बनले आहेत। तोच त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा आणि तेच नेतृत्वाचे धडे घेऊन आज स्वरूपसिंह पाटील मैदानात उतरलेले आहेत। या लढतीत विरोधकांकडे शेतकरी संघटनेच्या आमदाराचा राजकीय वारसा असो, तसेच भोगावती सहकारी साखर कारखान्यातील संचालक पदाचा अनुभव असलेला परिवार अशी पार्श्वभूमी असल्याची चर्चा सध्या रंगत आहे। अशा परिस्थितीत विकास विरुद्ध सोयीचं राजकारण अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। नमस्कार, मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज आणि आज याच सगळ्या मुद्द्यांवरती थेट चर्चा रंगणार आहे स्वरूपसिंह पवार पाटील यांच्यासोबत आणि ते आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्ते सर, जर आता बघायला गेलं तर विरोधकांकडे जुना राजकीय वारसा आणि काही संस्थांमध्ये पदं देखील आहेत, तर अशा वेळी तुम्ही ही लढत कशी पाहता? तुमची रणनीती नेमकी काय असणार आहे? काय आता सध्याच्या परिस्थितीवर सडोली खालसा जिल्हा परिषदमध्ये ती जरी राजकारणात जरी पदाधिकारी होऊन गेलेले असले तर त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या सर्वसामान्य लोकांचा थोडा वाटा आहे। आम्ही सगळ्या कार्यकर्ते असतील किंवा आमच्या मित्रमंडळीने असतील, सगळ्यांनी जिनी त्यांना सहकार्य केलं, त्या सहकार्यातूनच ती मोठे झालेले आहेत की असं काही नाही की त्यांच्याकडे वारसा आहे किंवा हे आहे। ते पण 10 वर्ष आमदार होते, आता त्यांना जिल्हा परिषदेचे इलेक्शन लढताना त्यांना 2 आमदारांना एकत्र येऊन ते लढावं लागत आहे। मी तर एक सर्वसामान्य म्हणजे त्यांच्याच कुटुंबातला आहे, त्यांच्या नातेवाईकातलाच मी एक उमेदवार आहे आणि मी पण बऱ्यापैकी लोकांच्या समस्या जाणलेल्या आहेत, म्हणून मी या रिंगणात उतरलेलं आहे की असं नाही ती नुरा कुस्ती खेळायची किंवा काय। ह्यावेळी आम्ही सगळ्यांनी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचून मी गेली 10 वर्ष झालं मी सडोली जिल्हा परिषदेच्या संपर्कात मतदारांच्या असेल किंवा लोकांच्या युवकांच्या असेल संपर्कात असून मी लोकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत की काय चाललंय, काय व्हावं लागले, काय गरजा आहेत लोकांच्या, ह्या मी तपासलेले। त्यामुळं मला ह्या लढतीकडं असं वाटत नाही की ती मातबर आहे त्यांनी मी 100% तुम्हाला सांगतो ह्या मतदारांच्या जोरावर ह्या विजयाच्या दिशेकडे वाटचाल करणार। काही जण म्हणतात की विरोधकांनी कायम सोयीचं राजकारण केलं, तर तुम्हाला असं वाटते का की या राजकारणाचा मतदारसंघाला काही फटका बसू शकतो? ते 100% बसलेला आहे, मतदारसंघाला बसलेला आहे। मतदारसंघातल्या कार्यकर्ते असतील किंवा आमच्या बऱ्याचशाच लोकांना असं झालेलं आहे की ह्यांच्यासाठी भाऊ भांडलेले आहेत। कुणी एकमेकाच्या राजकीय वादापोटी रक्तरंजित इतिहास घडलेला आहे आमच्या या करवीरमध्ये, जुन्या सांगरूळमध्ये। आणि आता ह्या दोघांच्या मुलांच्यासाठी जर हे ॲडजस्ट करत असतील तर मतदारसंघातल्या लोकांचा विकास कसा व्हायचा? आणि मला वाटतं की असं नाही की हिनी सर्वसामान्य माणसासाठी युती केली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी जर युती असती तर जरूर लोकांनी स्वीकारलं असतं। ही नेत्यांच्या मुलांच्या सोयीसाठी युती असल्यामुळं लोकांना पर्याय आहे आणि लोकांना माहिती आहे कोण कसं आहे, कोण कोणापर्यंत पोचवू शकतं। मला एक आव्हान आहे की समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाशी समोरून संपर्क केलेला नाही। आता तुम्ही मला एक प्रश्न केला की त्यांच्याकडे राजकीय संस्थांचे पद आहेत, त्याच पदाचा ती वापर करून ज्या लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला असेल किंवा काय असेल त्याच लोकांचा ती गैरवापर करून आता मतदारसंघात व्यूहरचना रचत आहेत। आज माझं एक असं मत आहे की त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या असत्या की सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचल्या असतील की ह्या तुमच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी तुम्ही जर कामं लोकांचे केलेले असते किंवा माणसांच्या संपर्कात जरी राहिलेला असता तर हे त्यांना सोयीचं राजकारण करायची वेळ आली नसती। आताच आपण म्हणलात की राजकीय वर्तुळाशी सुद्धा भरपूर त्यांचं मिळतं जुळतं आहे आणि सहकारी कारखान्यांशी सुद्धा त्यांचे संबंध आहेत, तर मग ही त्यांच्यासाठी मर्यादा ठरू शकते की शक्ती? आपल्याला काय वाटतंय? आता जनतेच्या मनात आहे की ह्यावेळी बदल करायचा। आता कारण की मी म्हणतोय असं, मी उमेदवार आहे की मी माझ्या बाजूनं असं बोलतोय असं नाही की लोकांना दिसून आले की हे जे चाललंय ह्याचं सगळं पुढच्या पिढीवर
ही विचार लादलं जाणार आहेत. म्हणजे आपण म्हणत होतो की 1947ला देश स्वतंत्र झाला. मला वाटतं ही काय दोघं पण ब्रिटिश राजवटीसारखे आहेत की आपलं विचार लादायचं आणि कार्यकर्त्याला दाबत न्यायचं. एखाद्या असं कार्यकर्त्यानं काय केलेलं असलं 10-10 वर्षे 5-5 वर्षे झटलेलं आहे यांच्या घरासाठी, लोकांच्या समस्यासाठी. मी असं बघितलं की आमच्या दोन्ही घरासाठी सामान्य कार्यकर्ता घडून तो एखाद्या पदावर जाऊन त्यांना आमच्या घरांची नावं करायसाठी समाजाशी लढलेला आहे. आणि त्याच कार्यकर्त्याला हिने आता वेटीस धरले. ह्या अलीकडच्या मी बघतोय 2015-16 पासून हे चाललेलं आहे यांचं की एकत्र येऊन हे सगळ्यांच्या विचार लादून विकासाकडे हे निघालेलं नाही. सडोली मतदारसंघ हा मतदारसंघ त्यांच्या राजकीच्या सोयीकडे त्यांच्या मुलांच्या राजकारणाच्या पुनर्वसनाकडे निघालेला आहे. म्हणजे ती विकासाच्या दृष्टीने त्यांचं काय काम चालू नाही आणि करू शकत नाहीत ते आताच आपण म्हणलात आणि राजकीय सोयीनुसार वातावरण निर्माण होत आहे, तर त्याचा नेमका फटका शेतकरी किंवा जे युवक असतील त्यांच्यावरती किंवा सामान्य नागरिकांवरती कसा पडेल, तुम्ही काय सांगाल? आता हे ज्या गोष्टी घडल्यात, आता मला वाटतं आपण आता आपल्या जवळच एक कागल तालुका आहे. आतापर्यंत ज्या आमच्या सांगरू विधानसभेचे इलेक्शन झाले असतील किंवा करवीर म्हणून नवीन करवीर झाला, त्याच्या तुलनेत सडोलीत 10-20 वर्ष म्हणजे 10 आणि 10-20 वर्ष आमदार आहेत. एक मामा आणि एक चुलत भाऊच आहेत माझ्या नात्याने. त्याच्या पलीकडे कागल तालुका आहे. त्या कागल तालुक्याचा विकास बघा. त्या कागल तालुक्यात नेतृत्व आज 50 वर्ष चालले. तिथं साखर कारखाने 4 नेत्यांचे 4 गट आहेत, 4 साखर कारखाने झाले. परत तुम्हाला सांगतो त्यांच्या बँका झाल्या स्वतःच्या. तिन्ही MIDC तिथून रोजगार उपलब्ध केला. ही दोघं खत आणि सूत म्हणून भांडत बसली. एका बाजूला थोडाफार त्यांनी हे केला म्हणजे विकास, म्हणजे त्यांनी थोडंफार लोकांची कामं केली, हे केले. आता जी उमेदवार आहे त्यांच्या बाजूने काहीच विकासाच्या दृष्टीने काही घडलेलं नाही. आणि मला वैयक्तिक टीका करायची नाही त्यांच्यावर, कारण की मी स्वतः काम करून मी माझं राजकीय अस्तित्व निर्माण केलं आहे. मला वाटते 95 पासून सोडवली तिकीट आहे आमदारकीचा. आज 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्षे तरी घडली की तिथं तिकीट. आणि त्यांच्या विरोधात मी स्वतःचं अस्तित्व तयार केलं आहे. मी स्वतःची पार्टी, स्वतःचा गट आणि माझ्याबरोबर जे आहेत लोक तीच आहेत. फक्त लोकांनी नेतृत्व बदलाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा मला 100% फायदा. आणि मी भावनिकतेवर जाऊन किंवा ह्याच्यावर विकासावर भर देऊन काम करणारा माणूस आहे की सर्वसामान्य माणसांचा मी माणूस आहे. एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा झालं तर तुम्ही आताच म्हणलात की नातेसंबंधातीलच लोक आहेत जी विरोधात उभी आहेत. तर विरोधात उभं राहण्याचं नेमकं कारण काय, की विचारसरणी जुळत नाही की राजकीय सोयीचं वातावरण आपल्याला नको आहे म्हणून? राजकीय सोयीचं वातावरण नको आहे का? काम करणाऱ्या माणसाला संधी द्या, आम्ही त्याच्या पाठीशी असणारच आहे आणि काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. सोयीच्या राजकारणामुळे ही सगळी दिशाभूल झालेली आहे की माझा मुलगा, त्याच्यानंतर माझा पुतण्या किंवा माझा भाऊ, ह्यातच ती गुरपडत निघालेले आहेत. कार्यकर्ते तिथे बाजूलाच राहिलेत काम करणारे. आणि माझं एक असं मत आहे की हिनी राजकारणापेक्षा ही सांगतात की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. व तुम्ही 10 वर्ष आमदार असताना मग तुम्ही जिल्हा परिषदला का आला? किंवा खाली राजकारण करायची काय वेळ आली तुम्हाला की आता तुम्हाला पदाची एवढी गरज का लागली? कार्यकर्ते आहेत ना, कार्यकर्ते करू देत की. आणि कार्यकर्त्यांना संधी दिल्याशिवाय तुम्ही मोठं होऊ शकणारच नाही. आणि आपल्याला जर कार्यकर्त्याला बळ द्यायचं असलं तर कार्यकर्त्याला आपण संधी कुठेतरी दिली पाहिजे. आणि काही गोष्टी तिने स्वतःच्या स्वार्थासाठी आता करायला लागलेल्या आहेत. काही ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षानं त्या पक्षात चालू आहे. आता ते काय उदाहरण देतात, वरती काय चाललंय त्याच्या दृष्टीने वरती राजकारण चाललंय ते म्हणून खाली ग्रामीण लेवलला जसं जसं ग्रामपंचायतपर्यंत जाईल तसं तुमच्यासाठी एकमेकांनी डोकी फोडून घेतलेलं आहे. आणि उदाहरण आहेत. म्हणजे मी मगाशीच म्हणलो की रक्तरंजित एकेकाच्या घराण्याची वाट लागलेली आहे ह्यांच्या नादात. 50 वर्षी तुम्ही लोकांना सांगितले की असं आहे, ते असं आहे, पक्ष बदलला की जात बदलली, मग आता का असं? ह्यात कुठं तिने विकासाचं काय घेतलेलं नाही. कालच्या देखील त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी विकासावर कुठं काय बोललंय. फक्त हे असं आहे, आम्ही ते अशा भावनिकतेनं आम्ही एकत्र आलोय, आम्हाला एक गठबंधन टिकवायचं म्हणून आम्ही उमेदवारी दिली. विकासावर कुठं काय बोलते? या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये तुम्ही स्वतःला विकास केंद्रित आणि जनतेशी थेट जोडलेलं नेतृत्व म्हणून कसं वेगळं ठरवताय? आता जरी तुम्ही ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्ही अनुभव आला की मी बाहेर फिरतोय तर मला माहीत नाही, एक पाटीगावरेड्डीची म्हणून आमच्या मतदारसंघात गाव आहे, मी प्रचार करत होतो आणि मला एक माणूस म्हणला, दादा जरा तुमच्याकडे काम आहे, मला घेऊन गेला.
मला कळालं नाही. त्याने घरी नेलं आणि आपल्या मुलग्याला बोलवलं. मला म्हटलं ह्याला ओळखते का? मी म्हणलो काय? तर म्हणलो ह्याला बघितल्यासारखं झालं 4 वर्ष. तर त्याचे सडोलीत गाडी काढून घेतलेली होती एका आमच्याच त्या राजकीय माणसाच्या काहीतरी हे झालेला होता प्रॉब्लेम. तर त्याची मी गाडी काढून दिलेली होती आणि मी त्यावेळी सांगितलं की असं काय तिची चूक असली तर ती तुमची काय तर नुकसान भरपाई देऊ करा, अशी काय सडोलीत आहे म्हणून तुम्ही दादागिरी करू ना. त्या माणसाने त्यावेळी मला सांगितलं की तुम्ही त्यावेळी मला मदत केली. आणि अशी बरीच उदाहरणं, कुणाची रात्री गाडी ट्रॅफिकवाल्याने दिवसाची गाडी धरली किंवा रात्री अपरात्री कुणाचा अपघात झाला, कधी मी रक्त कमी पडलं. माझं वडिलांचं वर्षश्राद्ध असतंय, त्या वर्षश्राद्धाला मी 100 150 रक्तदान करत होतो आणि ते काही CPRचं घेतल्यामुळे ते गोरगरिबांना उपलब्ध होत होतं. मी डोळ्याची मोफत ऑपरेशन करून दिलीत किंवा बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत की सांगायसारखी की मी त्या ह्यांच्याशी विरोधक म्हणून नाही, मी विकास म्हणून, म्हणजे मला एक समाजाशी काहीतरी देणे का नाही. लोकांनी आमच्या घराण्याची ह्या बावनखेड्यात नाव केलं, त्या नावासाठी मला ह्या परमेश्वराने हे जन्म दिला, हे लोकसेवेसाठी दिला आहे म्हणून मी काम करतोय. त्यामुळे मला माहिती आहे की लोकांना माहिती आहे मी काय आहे आणि मला त्या लोकांना एक आव्हानच करायचं आहे की मी तुमच्यासाठी तर तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ द्या. विरोधकांच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्याकडे आता कुठलंही मोठं पद किंवा सत्ता केंद्र नाहीत, तर तुम्हाला असं का वाटते की जनतेचा विश्वास तुमच्या पाठीशी आहे? तुम्हाला सांगतो आता हे बोलायचं नसते तर मी सांगतो, एकेकाची हयात गेली, एक तिकीट मिळवायचं किंवा राजकारणात काहीतरी करून दाखवायचं असतंय. खरं ही राजकीय मंडळी म्हणजे ही जी असतात ती त्यांना हे करू देत नाहीत, वाव देत नाही. आणि समाजकारण करणाऱ्या माणसाला कधीही तुम्हाला सांगतो वाव ही संधी मिळत असते. आणि मला ती संधी माझ्या ज्या तरुण मित्र असतील किंवा माझ्याशी जी जोडलेली लोक आहेत, माझ्याबरोबर सगळी गोरगरीब कुटुंबातलीच माणसं आहेत, तिने मला ह्यातनं निर्माण केलं. मी 2017ची जिल्हा परिषदेची इलेक्शन लढवली. मी 2000 परत भोगावती कारखाना लढवला. मी भोगावती शिक्षण प्रसारक लढवले. मी ह्या 2 आमदारांच्या विरोधात ग्रामपंचायतीला पॅनेल केलं. ग्रामपंचायतीला माझ्या 1 मतानं 2 शिटा, 14 मतानं. म्हणजे मला वाटतं इतिहास झाला असता जर माझ्या त्या 2-3 शिटा लागल्या असत्या तर पेपरला हेडलाईन झाली असती. मी काय म्हणतो, माझ्याकडे काही कुणाला नोकरी लावायला माझ्याकडे कुठल्या संस्थेचं पद नाही, माझ्याकडे एखाद्याला पैसे द्यायला पैसे पण नाहीत. खरं मी लोकांना माहिती आहे की ह्यो आपल्याला रात्री अपरात्री उपयोगी पडणार, ह्या माणसाला कुठंतरी घालवायसाठी ती प्रयत्न करायला लागलेत. आणि ह्याच्यात मला तिने बऱ्याच वेळा संधी देण्याचा प्रयत्न केला, काटावर हुकलेले. मला वाटत नाही ह्यावेळी हुकल ती संधी. ह्यावेळी लोक 100% संधी देणार आणि माझ्याकडं 5 वर्ष काम करून घेणार. तुम्हाला असा आत्मविश्वास आहेच आता? 100%. जर आता विरोधकांकडून सत्तेचा किंवा संस्थांचा वापर केला गेला तर तुम्ही त्याला कशा प्रकारे सामोरं जाल? आता ते चाललेलंच आहे, त्यांचं प्रचार यंत्रणाच त्यांची त्या ह्याच्यावर चालू आहे की ज्या सत्ता केंद्रात ते आता पदं भोगत आहेत तिथल्या लोकांना त्यांनी रोजंदार देऊ, त्या रोजंदारचा आता ते राबवून घ्यायला आले. ती स्वतः प्रचारात अग्रेसर नसून ती त्यांना अग्रेसिव्ह करून आता ती प्रचारयंत्र राबवावं लागलेले आहेत. आणि ती आपल्या पैशाचा बळ वापर करून ते दाखवलं. तर त्यांना माहीत नाही की त्याच लोकांनी यांना ज्यावेळी हे अडचणीत म्हणजे ह्यांची त्यावेळी परिस्थिती नव्हती त्यावेळी ह्याच लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे. आणि त्याच लोकांनी आता ती दाखवून द्यायला की आमच्याकडे इतकं पैसे आहे, आम्ही इतकं मोठं पदाधिकारी आहे, आम्ही जाता धुळीस मिळतो. खरं त्यांना माहीत नाही तीच जनता आहे, तेच मतदार आहेत आणि तेच मतदार त्यांना उत्तर देणार आहेत. आज जर तुमचे वडील पांडुरंग पवार पाटील आपल्यासोबत असते तर तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी काय सल्ले दिले असते? आता हा तर तुम्ही लय माझ्या भावनिकतेचा प्रश्न केला. ते जर वडील असते, कुणालाही सांगतो मी, नातं म्हणजे वडील देवा समान असतात. आता माझं वडील माझ्या देवाच्याही पुढं होते. मला इतका अनुभव आला. माझे वडील 2003ला वारले. तिथून मी आजपर्यंत ह्या दोघांशी संघर्ष करतोय. माझ्याशी कोणी नात्यातले माझ्या आईच्या कुटुंबीय माझं सडोलीतलं आहे कोणी नाही आहे आणि माझ्याबरोबर माझी कुठली भावकी पण नाही, तरी देखील मी संघर्ष करतोय. माझे वडील असते तर ते म्हणतात ना 10 हत्तीचं बळ, हत्तीचं बळ. माझा एक परमेश्वरच माझ्याबरोबर असताना त्या परमेश्वराने इतकं जनतेसाठी केलं की सर्वसामान्य माणूस अजून 23 वर्ष माझे वडील वारून झाले तरी मला प्रचारात लोक म्हणतात वडील वारून किती वर्ष झाले. म्हणजे आमच्या वडिलांना पांडवांना म्हणून ओळखते, पांडवांनावरून 4 वर्ष झाली का, पांडवांनावरून 5 वर्ष. म्हणजे अजून त्या लोकांच्या ती स्मृती जिवंत आहे आणि त्याचा मला जरूर फायदा होणार. आणि मी त्यांचं नाव मोठं करायसाठी मी राजकारणात उतरलेलं आहे. कारण मला माहिती आहे राजकारण हे आधी समाजकारण आणि मग राजकारण. मी समाजकारणात होतोच, फक्त मला एक अनुभव असे 2-3 वाईट आले ह्यांच्या तोंडून की मी त्यासाठी ठरवले की आपण लोकांसाठी यात उतरायचं आणि आपल्या वडिलांचं बी नाव करायचं आणि समाजकारण पण करायचं.
आता तुम्ही अगदीच भावनिक झालात म्हणून विचारते की आपल्या वडिलांबरोबरचा असा एक क्षण कुठला होता की त्यावेळी तुम्ही लोकांसाठी भरपूर कामं केलेत, असा अनुभव कोणता सांगाल? आता वडिलांनी आमच्या काय तुम्हाला बोलायचे पलीकडे म्हणजे वडील आमचे जिची पडकी बाजू असेल ते त्या बाजूला उभाच असायचे. म्हणजे सर्वसामान्य गरीब म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाची आणि गरिबाची काय न्याय पंचायत असली तर आमचे वडील ठाम गरिबाच्या बाजूची बाजू घ्यायचे. अरे त्याला ते असं कर रे, त्याच्या बाजूनेच राहणार आणि ते न्याय करणार. आणि मी आता जर बसलो आणि त्या गोष्टी जर करत असलो तर ते मला दिसून येते. वडिलांचा भास होतोय कधी कधी की आपले वडील आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपली ही विचारसरणी घडली. आजपर्यंत आम्ही कसलं सुपारीचं व्यसन केलेलं नाही. म्हणजे आमच्या एक वडिलांनी जी शिकवण दिली, आम्ही कसल्या व्यसनापासून बाजूला राहिलो, आम्ही खेळाकडे राहिलो, खेळातून ह्या राजकारणाच्या दिशेला आता ह्या अलीकडच्या ह्याच्यात वळलो. परत काही गोष्टी मी दूध संस्था काढल्या, दोन्ही दूधचं रजिस्ट्रेशन करून मी आता सध्या लोकांना चांगल्या प्रकारे दर देऊन ते रिबीट म्हणून असतं ते मी त्यांना वर्षाला ह्या 2 संस्थेच्या तुलनेने 50-50 वर्षाच्या संस्था असून मी त्यांच्यापेक्षा चांगला देतो वार्षिक दिवाळी भेट. शेवटी आपल्या मतदारांना काय सांगाल? वारसा आणि सत्ता केंद्र महत्त्वाची की प्रामाणिकपणा, काम आणि जनतेचा स्थानिक प्रश्नांची जाण? आता ते जनतेला मी सांगणार आहे की ह्या स्थानिक प्रश्नासाठी असेल किंवा काय लढाई ही राजकीय वारसा आणि तुमच्या ह्याच्या मतदारसंघातल्या समस्या हीची लढाई आहे. तुम्ही काय ठरवायचं ती जनतेने ठरवायचं. तुम्हाला जर समस्या सोडवायची असेल, तुम्हाला कोणत्याही गोष्टीला रात्री किंवा दिवसा कसलीही मदत लागली तर मी अवेलेबल आहे. मी त्या रस्त्यालाच असतोय. माझा घरपती संबंध आहे असा आहे की मी कुणाला ओळखत नाही असं नाही, मला कोण ओळखत नाही असं नाही. त्यामुळे त्या लोकांनी ठरवायचं आहे की शोसाठी पद द्यायचं का काम करायसाठी, विकासासाठी पद द्यायचं. आताच आपण म्हटलात की विकास आपल्याला करायचा आहे, विकास हाच आपला अजेंडा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. तर मला अशी कोणती कामं सांगाल जी महत्त्वाची आणि आपण करणारच आपल्याला संधी मिळाली तर? मी आता बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. माझ्या तिथं मी ओळखलेलं आहे. आरोग्याच्या समस्या थोड्या आहेत, रस्त्याच्या थोड्याफार समस्या आहेत. म्हणजे जाण्या येण्याचा मार्ग जरा खराब झालेले आहेत. परत जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे मी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षणात मोठं झालेलं आहे. माझ्याबरोबरचे जोडीदार कोण PSI झालेले आहेत. माझ्या बाहेरच्या भागात मी बघतोय कोण अधिकारी म्हणजे तहसीलदार झालेले आहेत, STIला PSI झालेले आहेत. ह्याच्या माध्यमातून मी बोलले की आता ही एक फॅशन झालेली आहे की इंग्लिश मिडियमला मुलं घालायची आणि आपण किती मोठा स्टेटस वाढवायचा असं. त्याच्यापेक्षा जिल्हा परिषदच्या मुलांना जर तेच शिक्षण उपलब्ध झालं, शासनानं सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, आपण त्या पोचवणं गरजेचं आहे तिथंपर्यंत. त्या मुलांना जर त्यांचा बुद्ध्यांक आपण म्हणजे एखाद्याची परिस्थिती नसते की ते मुलगा बुद्ध्यांक चांगला असतोय त्याचा, कारण तिची परिस्थिती नसते की आपल्याला ते करावं. तर जर मी केलं तर त्या माणसाचा बी मला आशीर्वाद मिळणार आहे. आणि हे काम महत्त्वाचं आहे की शिक्षण झाले की तुम्हाला कुठल्या पुढऱ्याच्या पाया पडायला लागत नाही. आज मी आमच्या सोडोलीत बघितलं, खेळातून आणि शिक्षणातून जवळजवळ 100 पोलीस झालेले आहेत. म्हणजे कुठल्याही एक बाजू अशी होती की त्या पुढऱ्यांच्या घरी जायचं, पाया पडायचं आणि नोकरी मिळवायची. ते घरदार त्याच्या पाठीमागे जायचं आणि ती एक नोकरी मिळवायची. 5-10, 10-10, 50-50 वर्ष एक त्यांच्या पाठीमागे फिरलेले आहेत. आता ती जे उलट बाजू की शैक्षणिक बाजू आणि तुमच्या शरीराचं कष्ट केलं की तुम्हाला 100% नोकरी उपलब्ध होती. कुठं तुम्हाला BSFला होतंय, कुठं तुम्हाला पोलीस भरतीला उपयोगी पडतंय. आणि एखादा बुद्ध्यांक चांगला असला तर तो अधिकारी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जिची परिस्थिती नसते त्याला जिल्हा परिषदेची शाळा उपयोगी पडते. आणि मी पहिला भर तिथे त्या शाळेंच्यावर देणार आहे निवडून आलो की. त्यामुळं मला ह्या लोकांच्याच एक आव्हान आहे की तुम्ही विकासाकडे बघा, राजकीय किंवा ह्याच्याकडे बघून तुम्ही किंवा त्यांच्या ज्या युत्या झाल्या आहेत किंवा त्यांनी कशासाठी केल्या ते सगळ्यांना माहिती आहे. सोयीसाठी तुम्ही मला एकदा संधी द्या, मी तुमच्या 100% विकास करेन. वडिलांचा वारसा, त्यांच्या कार्यातून मिळालेली ताकद आणि सडोली खालसा मतदारसंघासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेला उमेदवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. या सगळ्या भावनांवरच आजचा हा आपला संवाद संपवतो आहोत. धन्यवाद सर, आपण स्टुडिओमध्ये आलात. सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील ही लढत केवळ राजकीय नसून समाजकारणासाठी आहे आणि ती निवडणूक आहे विश्वास, काम आणि भविष्याच्या विकासासाठीची. धनुष्यबाण चिन्ह घेऊन मैदानात उतरलेले युवा नेतृत्व स्वरूपसिंह पांडुरंग पवार पाटील, मतदार त्यांचा निर्णय मतदानातून नक्कीच व्यक्त करतील. हा होता तारा न्यूजच्या स्टुडिओतला थेट संवाद. मी सई कुलकर्णी. पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.